आपचे नेते विजय कुंभार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। माझ्या समवेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पैसे नसल्यामुळे उपचार नाकारल्याचं प्रकरण खरं तर पुढे आलं आणि तुम्ही ट्विट केले, काय एकंदरीत तुमचं म्हणणं? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका व्यक्तीला त्यांचे 10 लाख रुपये ॲडव्हान्स भरले नाहीत म्हणून उपचार नाकारण्यात आले आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। खरं दीनानाथ मंगेशकर सारखी रुग्णालय जी आहे ती चॅरिटी रुग्णालय म्हणून नोंदलेली आहेत, ही काही खाजगी व्यापारी केंद्र नाहीत। परंतु तरीही आणि यांना सवलती प्रचंड प्रमाणात देण्यात येतात। उदाहरण द्यायचं झालं तर मंगेशकर रुग्णालयाला 9 एकर जागा 1 रुपया वार्षिक भाड्याने, त्यानंतर जकातीमध्ये सवलती, प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलती, कर्जामध्ये सवलती, अशा अनेक सवलती मिळतात। शेकडो कोटी रुपयांच्या सवलती घेऊन सुद्धा अशी रुग्णालयं ज्या कारणासाठी स्थापन झाले त्यांना या सवलती दिल्या जातात, हे सामान्य नागरिकांच्या हितासाठी दिल्या जातात। परंतु ते न बघता केवळ व्यापारी कारणासाठी हे वापरले जातात आणि हा सगळा पैसा हा जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आहे। शिवाय यामध्ये ज्यांची जबाबदारी असे शासकीय अधिकारी असतील, पुणे महापालिकेचे आयुक्त असतील, यांनी लक्ष दिलं नाही, त्यामुळे या महिलेचा मृत्यू झालेला आहे। त्यांनी जर वेळीच लक्ष दिलं असतं तर सगळी रुग्णालयं व्यवस्थित वागली असती। शिवाय या रुग्णालयाला काही कोटी रुपये दंडही झालाय, तो भरलेला नाही। असं असतानाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मागच्या महिन्यामध्ये त्यांना आणखी एक 8000 स्क्वेअर फूट जागा वार्षिक 1 रुपया भाड्याने देऊन केलेली आहेत। म्हणजे त्यांचे सगळे गुन्ह्याला पाठीशी घालण्याचं काम हे राज्य शासन आणि पुणे महापालिका करते। ते तसं होऊ नये, सामान्य रुग्णांना त्यांचा हक्क मिळावा वाटत असेल, जनतेच्या पैशातून दिलेल्या सवलतींचा योग्य वापर व्हावा वाटत असेल तर या सर्व जबाबदार म्हणजे रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांसह शासनाच्या आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। नक्कीच दोषींवरती कठोरती कारवाई करावी अशी मागणी खरं तर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। बसच्या ड्रायव्हरला निलंबित करतात अशी मागणी करताय कारण कोणावर गुन्हा? मनुष्यवधाचा गुन्हा जो स्टाफ आहे, जे डॉक्टर त्यांच्याशी बोललेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि यांची मान्यता काढून घेतली पाहिजे। चुकीच्या पद्धतीने अर्धवट बातम्या दाखवल्या जातात। अजिबात नाही, ते खोटं बोलतायत, त्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणूनच ते हे सगळं बोलू शकतात। आज दुसरं हॉस्पिटल असता तर इथं जाळपोळ केली असती लोकांनी, एवढा राग आहे लोकांमध्ये। रुग्णालय प्रशासनाला वाचवण्याचा कोण प्रयत्न करतो? 100% भाजपचं सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार। युवक काँग्रेसचे सुद्धा आता आंदोलन या ठिकाणी जीव का तुम्ही घेता, लाडक्या बहिणीचे जीव नाही, गुन्हा दाखल झालाच पाहिजे। एक तऱ्हेने तुम्ही महिलांचा अपमान करताय याच ठिकाणी। आम्ही या अधिकाऱ्यांना वटणीवर आणणार आहे। कारवाई झालीच पाहिजे ही आमची दाखल झाला पाहिजे। प्रशासन जे डॉक्टर केळकर, धनंजय केळकर असतील आणि प्रशासन जे त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। हे बाहेर काय येत नाही, स्पष्टीकरण का देत नाहीये? आमच्याकडे दाखल झाले तरी मी तयार आहोत, पण युवक काँग्रेसचा इशारा महाराष्ट्रातील सर्व दवाखान्यांना आणि हॉस्पिटलला आहे। तुम्ही आज तुम्हाला प्रेमात समजून घ्या। जर याच्या पुढे जर असं परत कधी आलं तर आम्ही आमच्यात गांधीही आहे आणि आमच्यात भगतसिंगही आहे। वेगवेगळ्या संघटनांचे आंदोलन सुरू आहेत, उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्रास होतो नाही, आम्ही बाहेर करतोय। हा आक्रोश आहे, हा युवकांचा आक्रोश आहे, हा जनतेचा आक्रोश आहे, सरकारला जागा करण्यासाठी हा आक्रोश आहे। हा कोणी व्यक्ती हो निवेदनासाठी तो बाहेर येतच नाहीये। डॉक्टर केळकर कुठे आहेत? अहो तुम्ही इथले जर सीएमडी आहात, तुम्ही इथले जर डायरेक्टर आहात, तुमचं स्पष्टीकरण अजूनपर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही वारंवार टाळाटाळ करता, मीडियाच्या लोकांना इथं आज जाऊ देत नाहीये। ज्या प्रश्न पीआरओला विचारला जातोय तर तो संबंधित व्यक्ती सांगतोय की आम्ही थोड्या वेळात तुम्हाला स्पष्टीकरण देऊ। हे कसलं आहे? तर त्यासाठी आम्ही युवक काँग्रेसतर्फे जे तिथं निषेध करतोय आणि युवक काँग्रेसतर्फे इशारा आमच्यात गांधी आणि भगतसिंग दोघेही आहोत। आम्ही आतापर्यंत तुम्हाला प्रेमात सांगतोय, याच्या पुढे परत कुठेही जर अशी घटना घडली तर त्याचं उत्तर तुम्हाला खूप उद्रेकपणे मिळणार आहे। याचं सर्व नियमांचं उल्लंघन जीव झाला। मागून जातील जावा। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात त्या ठिकाणी आता आक्रमक झाले आहेत, आंदोलक आक्रमक झालेले आहेत। प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद।
प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हॉस्पिटल प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद. पक्षाच्या आमदारांसोबत मंत्रालयातनं फोन येऊन सुद्धा प्रशासन जर असं वागत असेल तर त्याचा आमची अभिनिषेध करतो. आणि तुम्हाला फुकटमध्ये मिळालेली जागा आहे, तुम्हाला कोटींचं डोनेशन दरवर्षी मिळतंय. हे जे बिल्डिंग आहे तुम्हाला 7 कोटी रुपये एका व्यक्तीने दिलेले आहेत. त्यानंतर दरवर्षी एनजीओ CSRच्या मार्फत तुम्हाला पैसे मिळतात. तुम्ही याचं काय करतोय? ही परिस्थिती फक्त एकट्या मंगेशकर हॉस्पिटलची नाहीये, संपूर्ण पुणे शहरात असेल किंवा राज्यभरात असेल हीच परिस्थिती आहे. आणि आज मी तुम्हाला प्रेमात सांगतोय, आमच्यात गांधी आणि भगतसिंग दोघंही आहे. आज महाराष्ट्र शासनाला यांनी एक्सपोज केलेलं आहे. जर सत्ताधारी आमदाराच्या PS सोबत असं घडत असेल, मंत्रालयाच्या कॉलला प्रशासन जर यांना उत्तर देत नसेल तर यांची क्रेडिबिलिटी काय? मुख्यमंत्री कार्यालयातून पण फोन केला. स्पष्टीकरण अजून प्रशासनातर्फे हॉस्पिटलच्या अजून आलेलं नाही. याचं कारण काय? तुम्हाला मीडियाने त्यांना विचार 10 मिनिटापूर्वी त्यांचं उत्तर तुम्हाला आम्ही कळू म्हणजे काय? तुम्हाला एक पत्र द्यायला वेळ लागतंय, आम्ही तर 10 मिनिटात पोहोचू शकतो. तुम्हाला पत्र द्यायला अडचण काय? तर एकंदरीत ही बोरबाटलेली जी व्यवस्था आहे राज्यातील त्याला या कालच्या घटनेमुळे एक्सपोज झालेला आहे. दादा हो 100%. तिथं मलाही सांगा, एवढे जर इथं पेशंट्स आहेत, हे इथे 1 रुपयामध्ये जर जमीन मिळत असेल तर तुम्हाला उपचार धर्मादायच्या नियमाअंतर्गत करायचे. माझी मागणी आहे की धर्मादाय आयुक्तातर्फेच युवक काँग्रेस मागणी करते की धर्मादाय आयुक्तांनी याच्यावर कठोर कारवाई करावी. इथे नक्की धर्मादायच्या नियमांचं पालन होतं की नाही याची माहिती घ्यावी. त्याचबरोबर राज्य शासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ इन्व्हेस्टिगेशन या हॉस्पिटलचं करावं की इथे नक्की जर प्रशासनातले अधिकारी. माझा प्रश्न आहे डॉक्टर धनंजय केळकर कुठे आहेत? आज इथला जबाबदार व्यक्ती कोण? डॉक्टर धनंजय केळकर येत नाही, समोर डॉक्टरना पाठवतात. डॉक्टर तुम्हाला काय उत्तर देणार आहे? पीएनला पाठवतात, पीओरांकडे उत्तर नाही. त्यामुळे आम्ही स्पष्टीकरण देऊ. तर यासाठी निषेध म्हणून आम्ही आलेलो आहोत. आणि युवक काँग्रेस फक्त आज नाही, पोलिस आम्हाला आज जाऊ देत नाहीये. आज पेशंट आहेत तर त्याची आम्ही काळजी करून प्रातिनिधिक स्वरूपात जे आम्ही आंदोलन केलेलं आहे. पण उद्या भगतसिंग आमच्याला जो जागा होईल तो याला तुम्हाला याचं उत्तर मिळेल. प्रशासनावर कारवाई होणं गरजेचं आहे. फुकटात मिळाली जागा 15 तारखेला जो GR 15 तारखेला आपण बघितलं असेल तर 15 तारखेला किती जागा, किती ब्रीच स्टडी फंड्स शासनानं स्पेशल GR करण्यात आलेला आहे. आणि त्या ज्यांच्यासाठी GR काढला त्यांच्यावरच काही त्यांना जर दाद देत असेल हे प्रशासन, किती निगरकट्ट प्रशासन हे आहे याचं आपल्याला उत्तर मिळतोय. तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात आमदार किती, त्यांच्या PAला जर सुविधा मिळत नसेल तर सर्वसामान्यांसाठी कोण विचारणार आहे? महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ढासळत चाललेली आहे. या सरकारला कुठलाही देणं घेणं नाहीये. हे मुजोरी करतायत. धर्मादायच्या खाली रजिस्ट्रेशन करून लाखो करोडो रुपयाचा गैरव्यवहार इथं चालू आहे. याची धर्मादायनी आणि राज्य शासनाने तात्काळ चौकशी केली पाहिजे. हॉस्पिटल प्रशासनाला तात्काळ जाब विचारून इथं कमिशन. रुबी हॉस्पिटलवर किंडीचं रॅकेट असेल, मागचे जे काही हॉस्पिटलचे आहेत धर्मादाय आयुक्तांनी किती कारवाई केल्या. माझं मीडियाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपण हा प्रश्न उभा करा की किती हॉस्पिटलवर, किती दवाखान्यांवर पुणे शहरात किंवा राज्यात कारवाई झालेली आहे. अशा प्रकारे आज पहिल्यांदा माझी आई इथं वारलेली आहे, माझ्या आईला कॅन्सर होतं, माझी आई इथं वारलेली आहे. त्यामुळे इथलं प्रशासन कसं आहे ते मी खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलं. आणि माझा जो उद्रेक की रोष आमचा जो आहे हा सगळ्यांच्या प्रमाणे नातेवाईक इथं असेल. त्यामुळे यासाठी युवकांना मी निषेध करतो यांचा. युवक काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आहे. शाही फेकून सगळ्या निषेध. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरचे आपण दृश्य पाहतोय. आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना, शिंदेची शिवसेना, सोबतच पतित पावन संघटना सुद्धा आक्रमक झाले आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला आणि त्यातून जी काही घटना घडली त्या सगळ्या घटनेमुळं निश्चितपणानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक अस्वस्थ करणारी, मनाला सुन्न करणारी अशा पद्धतीची कालची पुण्यातील घटना आहे. या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू. या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे
शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट खालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल.